माडप ठाकूरवाडी या गावचा रस्ता जवळ 8.5 कोटी रुपयाचा रस्ता मंजूर करून काम सुद्धा चालू केलेलं आहे. शिवाय इथली पाणी योजना ही केलेली आहे. रस्ते, लाईट, गटार याची संपूर्ण निधी हा आमच्या आमदार साहेबांच्या आणि खासदार साहेबांच्या मदतीने केलेला आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर भांडत आहोत, विकासाच्या मुद्द्यावर मतं मागत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की जनता आम्हाला भरघोस मतांनी निवडून देणार आहे. आव्हान संपतच नाही आहे. विरोधकांच्या आम्ही खूप पुढे आहोत. आम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. जो आमच्या प्रचारामध्ये जो घेतलेली झेप आहे, तरुण असतील, तरुणी असतील, महिला असतील आणि विशेष म्हणजे लाडकी बहीण योजना, लाडकी भाऊ योजना, ह्या ज्या योजना शासनाच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ज्या काही योजना राबवलेल्या आहेत त्या योजनांच्या माध्यमातून आम्ही घरोघरी पोहोचलेलो आहोत. आम्हाला फक्त पत्रक देऊन प्रचार करायचे, बाकी सगळे मतदारांनी ठरवलेलं आहे की येत्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वर आमचा भगवा महायुतीचा फडकणार आहे, यात 3 मात्र शंका नाही. या आपण इथे आहोत, या माडप गावात आहोत. हे सभापती आमचे विश्वजी पाटील साहेब आहेत, सरपंच नितीन पाटील आहेत, सदस्य आहेत, उपसरपंच आपले नानूदादा आहेत, नितीन ठाकूर आहेत. या गावामध्ये जवळजवळ 11.5 कोटी रुपयाची कामं या 5 वर्षामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत. आणि मला असं वाटतं माडप ठाकूरवाडी या गावचा रस्ता जवळ 8.5 कोटी रुपयाचा रस्ता मंजूर करून काम सुद्धा चालू केलेलं आहे. शिवाय इथली पाणी योजना ही केलेली आहे. रस्ते, लाईट, गटार याची संपूर्ण निधी हा आमच्या आमदार साहेबांच्या आणि खासदार साहेबांच्या मदतीने केलेला आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर भांडत आहोत, विकासाच्या मुद्द्यावर मतं मागत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की जनता आम्हाला भरघोस मतांनी निवडून देणार आहे. आणि विरोधकांना आम्ही 4 मुंड्या चीट करणार आहोत. म्हणून बोललो, आम्ही प्रचारामध्ये नाही तर आम्ही विजयाकडे वाटचाल करत आहोत आणि आम्ही विजय झालेलो आहोत.